नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाशी संबंधित इतर व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. टिंबटिंब या साधनाचा समावेश दृकश्राव्य साधनात होतो, त्याचा चित्रपट हा पर्याय बरोबर आहे। चित्रपट या साधनाचा समावेश दृकश्राव्य साधनात होतो। 2. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या, 13 हा पर्याय बरोबर आहे। 3. संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली, इंग्लंड हा पर्याय बरोबर आहे। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। 2 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रश्न पहिला, आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने कोणती? उत्तर, आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनात भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने या दृकश्राव्य साधनांचा समावेश होतो। दुसरा प्रश्न, प्रबोधन म्हणजे काय? उत्तर, प्रबोधन म्हणजे पुनर्जीवन, कला, स्थापत्य, धर्म इत्यादी क्षेत्रात पुनर्जीवन घडून येणे म्हणजे प्रबोधन होय। प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारान स्पष्ट करा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिले विधान, ऐतिहासिक वास्तूंचे आपण जतन केले पाहिजे, कारण ऐतिहासिक वास्तू या आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात। अनेक कर्तृत्वान आणि स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याशी या वास्तू जोडलेल्या असतात। या ऐतिहासिक वास्तूंच्या बांधणीवरून तत्कालीन आर्थिक संपन्नता, स्थापत्यशास्त्र यांचा अभ्यास करता येतो, म्हणून ऐतिहासिक वास्तूंचे आपण जतन केले पाहिजे। दुसरा प्रश्न, भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला। उत्तर, कारण संसदीय शासन पद्धती प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली। इंग्लंडची भारतावर सुमारे 150 वर्षे सत्ता होती। या काळात इंग्रजांनी संसदीय शासन पद्धतीनेच राज्यकारभार चालवला। भारतीयांना या काळात या पद्धतीच्या राज्यकारभाराची चांगली ओळख झाली होती, म्हणून भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला। आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न तिसरा अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. जगाचे 24 काल विभाग करण्यात आले आहेत, 24 हा पर्याय बरोबर आहे। दुसरे विधान, पृथ्वीच्या अंतर्गाभा भागातील पदार्थाची घनता सर्वात जास्त असते, अंतर्गाभा हा पर्याय बरोबर आहे। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। एका प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील। प्रश्न पहिला, एखाद्या प्रदेशाची प्रमाणवेळ कशी निश्चित केली जाते? उत्तर, रेखावृत्तीय विस्तार अधिक असणाऱ्या प्रदेशातील विविध भागातील दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही त्या प्रदेशाची प्रमाणवेळ मानली जाते। दुसरा प्रश्न, पृथ्वीच्या तापमानात पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत कसे बदल होत जातात? उत्तर, पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागापासून सुरू झाल्यामुळे पृथ्वीचे तापमान पृष्ठभागापासून गाभ्याकडे वाढत जाते। पृथ्वीचा पृष्ठभाग हा थंड असतो, परंतु पृथ्वीचा गाभा अत्यंत तप्त स्वरूपाचा असतो। पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस इतके तापमान असते। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।